नमस्कार मित्रांनो, फिरताय ना, फिरलंच पाहिजे. मी अमित आज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अजून एक ॲडव्हेंचरस ट्रिप. मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे ठिकाणावर, कारण आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की आपला हक्काचा फिरायचा दिवस. तर माझी तयारी झालेली आहे आणि आपण लगेचच निघतोय ठिकाणावर सफर करायला. मित्रांनो, पुण्यावरून साधारण 60 किलोमीटरवर ठिकाणा वसलेला आहे आणि हडपसरवरून स्वारगेटवरून कोथरूड आणि कोथरूडवरून चांदणी चौकातून आपण मुळशीकडे जाताना हा तिकोना किल्ला लागतो आणि पौड फाट्यावरून एक तिकोनाकडे रस्ता पडतो. तिथून आपल्याला तिकोनाला जायचंय. आता आपण आहोत चांदणी चौकाच्या पुढं. आपल्याबरोबर आहे शेखर, टायगर रे आणि धनश्री वाहिनी. मॅपवरती 28 किलोमीटर दाखवते, पण वेळ जो लागणार तो 1 तास दाखवते. याचं गणित मला आता कळलं. कारण रोड इतके खराब आहेत की गाडी 20च्या पुढे जाऊ शकत नाही. आईला हॉटेल लॉकडाऊन पुणेकर ह्या कोरोनाला पण सोडत नाहीत. आपण आलेलो आहोत तिकोना ग्रामपंचायत मधून. इकडे राईटला एक रोड जातो, तो जातो थेट तिकोनाकडे. आपण आता तिकोनाच्या पायथ्याशी आलेला आहे. गाडीला पार्क केलेला आहे आपण. तिकोनागडाच्या पायथ्याला जर गाडी पार्किंग करायची असेल तर 4 व्हीलरसाठी 50 रुपये आणि 2 व्हीलरसाठी 20 रुपये द्यावे लागतात. मित्रांनो, इथून आहे गडाकडे जाण्याचा मार्ग. इथे आपण 2 व्हीलर पार्किंग करू शकतो आणि इथूनच वरती आपल्याला गडावर जाण्याचा रस्ता लागेल. हा रस्ता फिरून तिकोना किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर जातो. मित्रांनो, तिकोना किल्ल्याच्या खाली आल्यावरती तुम्हाला तिकोना किल्ल्याचा इतिहास आणि तिकोना किल्ल्यावर तुम्हाला पाहण्यासाठी काय आहेत आणि सूचना याचा हा बोर्ड दिसेल. आणि इथून पुढे तिकोना किल्ल्याचा ट्रेक चालू होईल. तुम्ही जर तिकोनाला येत असाल तर 5च्या आत तुम्हाला तिकोन्यावरून माघारी जावं लागेल. त्यामुळं प्लॅन करताना कधीही तुम्ही सकाळी किंवा दुपारी प्लॅन करून 5च्या आत गडावरून खाली यावं लागेल.
गडावरती काही अंतर सर केल्यानंतर दिसतं ते गोठं. गडावरती प्रवेश करण्यापूर्वी होणारी पहिली तपासणीची ही जागा. व गडावर किंवा गडावरून तातडीने संदेश पाठवायचे असतील, निरोप पाठवायचे असतील तर हे या ठिकाणावरून पाठवले जातात व गडावर होणारा हल्ला परतून लावण्याचे हे पहिलेच ठिकाण असतं. मित्रांनो, हे आहे गडावर जाण्याचं प्रवेशद्वार आणि इथून आपण गडाच्या आतमध्ये किंवा गडावर जाण्यासाठी या दरवाजातून आपल्याला प्रवेश करावा लागतो. मित्रांनो, तुम्हाला जो समोर दिसतोय तो आहे वेताळ दरवाजा आणि आता आपण या दरवाजातून पुढे जात आहोत. वेताळ दरवाजा हा गडाचा दुसरा प्रवेशद्वार आहे. हे शेजारी पूर्वी पहारेकरांच्या खोल्या होत्या आणि इथे इतरही इमारती होत्या ज्या की आता जीर्ण होऊन या ठिकाणी आपल्याला पूर्वी वेताळेश्वराचे मंदिर होते. गडावर काही वेळानंतर तुम्हाला एक भली मोठी अशी मारुतीची मूर्ती दिसेल. या मारुतीचं नाव आहे चपेट मारुती. मित्रांनो, ते पाहिलं तर या हनुमानाची मुद्रा ही चपेट दिल्यासारखी आहे. हे चापट आपण जे म्हणतो चापट दिल्यासारखी आहे. त्यामुळे ह्या हनुमानाला कदाचित चपेट मारुती असं नाव पडलंय. याच्या पायाखाली एक राक्षसिणीचं मुद्रा आहे. आता आपण आलेलो आहोत वाड्यांचे जिथे अवशेष आहेत त्या ठिकाणी. त्या बोटच्या लेफ्ट हँड साईडला काही 2-3 अवशेष आहेत. ज्यावेळेस महाराजांच्या वेळेस मावळ्यांची खूप ये जा होती, त्यामुळं इथं राहण्याची काहीतरी सोय असावी म्हणून इथे काही इमारती किंवा काही खोल्या बांधल्या गेलेल्या होत्या. परंतु दिवसेंदिवस इथे त्याचा वावर कमी झाल्यामुळं किंवा राहणं कमी झाल्यामुळं इथल्या ज्या इमारती आहेत, ज्या वस्तू आहेत त्या आता पूर्णपणे जीर्ण होऊन आता काही गोष्टी म्हणजे फक्त पायाच आपल्याला दिसेल की तो इथं आहे. समोर दिसतंय ते आहे पाण्याचं टाकं. या पाण्याच्या टाक्यापासून पुढे आल्यानंतर तुम्हाला एक फलक दिसेल. तिथे वितंडेश्वराचं मंदिर म्हणजेच गडाकडे जाणारा हा जो रस्ता आहे तो आहे आणि दुसरीकडे जातो तो महाद्वाराला रस्ता. आपण पहिल्यांदा गडावर जाणार आहोत. गड किल्ल्यांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना. मध्ययुगीन कालखंडात बांधकामासाठी सिमेंटऐवजी चुना वापरला जाई. पूर्वी घाण्याच्या चारामध्ये चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया, बेलफळ यासारखे पदार्थ एकत्र केल्यावर ते चाक बैलाने फिरवून सर्व पदार्थ एकजीव केले जात असे. मित्रांनो, आता चाललोय ते आपण बाले किल्ल्यावर.
बालेकिल्ला चढत असताना पहिला एक छोटासा बुरुज लागतो. तिथे तुम्हाला पाण्याचं टाकं आणि लेणी पाहायला मिळेल. पाण्याच्या वरील जी कोरीव लेणी दिसते तिचा उपयोग गोदाम म्हणून केला जात असे. तुम्हाला जे समोर दिसत आहे या ठिकाणी काही पाण्याच्या टाक्या आणि लेण्या आहेत. तुम्ही पाहत असाल की एक संद दगडांमधील या पाण्याच्या टाक्या आहेत आणि या टाक्यांमधील पाणी हे पिण्यासाठी वापरलं जात असावं. तसं पाहिलं तर तिकोना गडाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही, परंतु 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशाह याने इसवी सन 1482 ते 83 च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना या गडांकडे वळवला. इसवी सन 1585 मध्ये मलिक अहमद निजामशहाने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इसवी सन 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला. पुढे 11 जून 1665 साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी दिली होती. बालेकिल्ल्याच्या सर्वात वरती आल्यावर तुम्हाला पाहायला मिळतं ते शंभू महादेवाचं सुंदर असं मंदिर. शिवाजी महाराजांच्या कोणत्याही किल्ल्यावरती गेल्यावर फक्त मनातून एकच आवाज निघतो, स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले, शौर्याने लिहिली इतिहासगाथा, असा हा जाणता राजा माझा, तयाच्या चरणी झुकवितो माथा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.